झॉन पहिलाच बॉल सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइट दिली बॉलला, पडल्यानंतर चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या मॅच मध्ये हा खेळाडू नव्हता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये अगदी त्याची उपस्थिती फार महत्वाची होती आणि पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात राहतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ सिरसाड अर्थात आदेजी पाटील आपले देखील स्वागत. थँक्यू सो मच तुषार. पहिला चेंडू प्रकाशच्या माध्यमाने जो आपण पाहत आहे, सॉफ्टने हलक्याच्या हाताने ऑन ड्राईव्हचा फटका, शॉर्ट स्कोअर लेग मध्ये डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. सरळ चेंडू आपण पाहत आहे, फील्ड होईल, एक सिंगल धाव. कुठेतरी ही जी सिंगल आहे ना तुषार, कुठेतरी जोखमीची होती, जोखीम पत्कारले, एक सिंगल धाव अधोरेखित झाले. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली 1 या अंकाने. ताई पॅकर्स गोराई या संघ जो विशेष करून आपण पाहताय मैदानावर एक कमी धावसंख्या डिपेंड करून इथपर्यंत आलाय, तर एकीकडे आई गावदेवी एकसर हा संघ 62 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरित्याने केला होता आजच्या रजनीमध्ये. चांगला स्ट्रोक आहे, ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं वर्क राहिलंय डीप मध्ये. सर्व काही गोष्टी ज्या अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 3 या अंकांवर, 3 रन्स ऑन अ कार्ड, 3 या अंकांवर धावफलक. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला, 3 धाबा फटकावरती लागल्या गेल्यात. बंतर पागाडी या संघाने खूप चांगले क्रिकेट गेल्या मॅच मध्ये दर्शवले गेलं. रॉयल स्टार मिरावट संघ थोडंसं संघर्ष करून तो या स्पर्धेतून अगदी जर पाहिले गेले तर बाहेर निघून जातोय, कारण की ज्याप्रमाणे आता पुढची वाटचाल मिळाली. जिग्नेश दत्त म्हात्रे यांचा संघ आपण बघितलात. बंदर पाकडी या संघाला खूप चांगला खेळ राहिला गेला. रोहित नार्वेकरचं अर्धशतक, इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल, खूप चांगली गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून P1च्या षटकामध्ये होत असताना पाहायला मिळते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा, गोलंदाज तयार. ऑप्टिकचा बाहेरचा बॉल होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल जर कलेक्ट झाला असता तर कदापि विकेट जाण्याची दाट शक्यता होती आदेश सर, परंतु इथे रनिंग विरुद्ध विकेटच्या जोरावरती एक चिकी सिंगल धाव प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत, 4 धावा धाफडगावरती लागल्या गेल्यात. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून प्रकाश, विद्यमान नंदूजी भोईर, नंदू भाऊ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अक्रॉस पार्टने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. सरळ चेंडू यष्टिरक्षक यांच्या हातखंडामध्ये. हे कॅलिबर आहे प्रकाश या गोलंदाजाचं, आणि मागील मॅच मध्ये देखील त्याने तो प्रकाश टाकला होता, विशेष करून आई गावदेवी एकसर या संघाकडनं. आणि ताई पॅकर्स गोराई संघ इथून 4 या अंकांवर. काहीतरी शिकणं क्रिकेटच्या पटलावर हे तितकंच महत्वाचं आहे. मागील मॅच मध्ये कुठेतरी धावसंख्या कमी झाली होती, बॅटिंगच्या माध्यमानं तुम्ही गफलती केल्या होत्या आणि त्याच गफलतींची सुधारणा तुम्हाला या मॅच मध्ये करायची. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो जे झाले गेले ना ते तुम्हाला विसरावं लागतं आणि लवकरात लवकर हे प्रत्युत्तर तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर द्यावं लागतं. 4 या अंकांवर हे धावफलक. पहिलं षटक हे थोडंसं खामोशी बरं जरूर राहिलं. या दुसऱ्या षटकाकडे काय प्रत्युत्तर मिळेल का तुषार, ते देखील महत्वाचं आहे. ना धावा आल्याच पाहिजेत, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर एका बाजूला टीम एकसर संघाला आपण बघतायत, अगदी गेल्या मॅच मध्ये त्या संघाने वेगाने धावा बनवल्या होत्या, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. त्यामध्ये राहुल असतील, त्यामध्ये जर पाहिले तर आणखीन चांगले चांगले गोलंदाज आहेत. याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम ताई पॅकर्स गोराई या संघाची धावसंख्या धाफडकावरती जाऊन पोहोचतीये. विदाऊट लॉस 4 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती एकसरचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, आज त्याचा वाढदिवस देखील आहे, अर्थातच मयूर पाटीलला आपण पाहत आहोत षटक क्रमांक 2 मध्ये. चर्चा मयूर पाटीलची जी विशेष करून पाहायला मिळतंय. बड्डे बॉय गोलंदाजी मार्कवर, ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे. पैकी जर बरोबर हातामध्ये झाली असती ना तर दुर्घटना अगदी घटित झाली असती, परंतु सुखरूप आहेत. इथून धाव घेण्याचा मानस नाही, यू वेट म्हणून म्हटलं स्वप्नीलने, आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता. 4 या अंकांवर धावफलक. सुरुवात पूर्णपणे शांत आहे. संत आणि 6वा सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा मयूर पाटील तयार. ऑप्टिकचा बाहेरचा बॉल, अगदी जर पाहिजे तर खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी जर पाहिले गेलं तर 3rd सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल. आधी सर कुठेतरी गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय, अगदी सिंगल डबलच हवा येते. षटकार चौकार नाही आलेत, त्याचं मूळ कारण गोलंदाजाने केलेली अचूक टप्पा आणि भेदक मारा. चांगली गोलंदाजी, नियंत्रणयुक्त गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळाले. सर्वाटचा उपयोग केलाय. आता चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जरूर आहे.
परंतु मिडॉन क्षेत्रातनं क्षेत्ररक्षक धावत पडत लॉंगॉनला गेले आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 7 अंकांवर. 1.3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 7 लागल्यात. स्ट्राईक एंडवरती सोहम आहेत. आघाडीचे बॅटर आहेत, आघाती बॅटर आहेत. इथे फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक येतील, फिल्डिंग करतील. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर सोहमच्या बॅटमधून या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळतात. प्रॉपर कनेक्शन होतं, परंतु बॉल इथे ट्रॅव्हल झालेला नाहीये. आपण एक नेहमी चर्चा केली, कारण की जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून षटकार चौकार नाही आहेत, परंतु जुचंद्र गाव एंड कडून षटकार चौकार सातत्याने येत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 9 धावा. कॉन्फिडन्स होता सोहमला की हा चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु कुठेतरी थांबला. कारण की रात्र मध्यस्थीमध्ये आहे आणि विशेष करून कुठेतरी जे हळूवारपणे मॉइश्चराइज ते देखील पाहायला मिळते वातावरणामध्ये. एक सिंगल येते, शॉर्ट थर्डमॅनला फील्ड होईल. एक सिंगलच्या साहाय्याने 10 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळते. कंट्रोल हे तितकंच महत्वाचं आहे आणि जे आई गावदेवी एकसर या संघाच्या गोलंदाजाने आणि मयूरने आतापर्यंत ते दाखवले मैदानावर आणि सुरेख पद्धतीची गोलंदाजी. समोरच्या देशाने जरूर खेळायचा आहे, धाव घेण्याचा मानस जरूर झालाय. खूप सारल्या होत्या एक एंडने आणि कुठेतरी ही सिंगल धाव जी अधोरेखित झाले. या सिंगलच्या साहाय्याने या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11 अंकांवर. दोन्ही पॉवर प्लेची षटकं खामोशी बरी राहिलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण 4 धावा पाहिल्या आणि विशेष करून ह्या षटकाकडे देखील 7 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी जी फलंदाजी झाली ना ती थोडीशी चिंतेजनक जरूर आहे आणि या मॅच मध्ये कुठेतरी ही चिंता थोडीशी वाढवणारी आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 28 वरती आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी रजनी क्रिकेट आपण खेळत आहोत आणि त्याच कारणास्तव धावा वेगाने बनणं गरजेची गोष्ट आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये इथे 45च्या पलीकडे जाणं फार महत्त्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 11च्या घरामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये थाई पॅकर्स गुराई संघ. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. कौतुक करावं तितकं कमीच या स्पर्धेचं. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा, अगदी तिसरी रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एक गविकचा फॉर्मॅट सातत्यानं या जुचंद्रच्या विभागामध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहत आहोत. चांगला बॉल आहे. पहिला बॉल सुरुवात झाली आहे षटक क्रमांक 3च्या षटकाला. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं त्याला जाता षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केलंय. पहिल्या षटकात सुरुवात चांगली केली होती आणि याही षटकाची सुरुवात डॉट बॉलने केले. हा प्रकाशकडे हा अनुभव आहे आणि ही अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीमागे आहे आणि योग्य त्या पद्धतीची लेन ज्याने आतापर्यंत हाताळले. ॲक्युरसी अक्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लावड अपील. द फिंगर इज गॉन अप. विकेटचं झालेलं पतन. कुठेतरी जो स्ट्रगल होता ना स्वप्नीलचा तो यावेळेस झालाय समाप्त. थोडासा निराश असेल स्वतःवर, कारण की या अगोदर देखील चुक्या घटित झाल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील त्या चुक्या घटित होत असताना स्ट्राईक रेट जो कन्व्हिन्सिंगली नव्हता. कुठेतरी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलूवारपणे एज लागली आणि यश त्यांच्या मागे अतिशय चांगला झेल. चला एक आगळ्या वेगळ्या पारितोषिक आलंय, खास करून हेमंतजी वर्तक आणि नंदू भुईर, नंदू भाऊ यांच्याकडून. लाईट आहे जे आपण पाहतोय फ्लड लाईट्स, त्याच्यावरती डायरेक्ट बॉल लागला तर 1000 रुपये नंदकुमार भोईर आणि हेमंतजी वर्तक साहेबांकडून. आणि जी मालिकावीर करता स्पोर्ट्स स्कूटी आहे ना त्याच्यावरती देखील जर डायरेक्ट बॉल लागला तर 2000 रुपये हेमंतजी वर्तक आणि नंदू भोईर यांच्याकडून. आगळं वेगळं पारितोषिक जे लाईट आहे फ्लड लाईट्स त्याच्यावरती डायरेक्ट बॉल लागला तर 1000 आणि स्कूटीवरती डायरेक्ट बॉल लागला तर 2000 हेमंतजी वर्तक आणि नंदकुमार भोईर नंदू भाऊ यांच्याकडून. 11 धावा फटकावरती लागलेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात तर इथे डगमगत झाले, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश याच फलंदाजाने पोमनच्या नगरीमध्ये 4 बॉल 4 षटकार. अगदी जर पाहिले गेले तर त्याच वेळेला जबरदस्त धावसंख्या केली होती आणि खरं तर प्रत्येक मॅचमध्ये ॲज अ बाहुबली म्हणून नेहमीच ऋषिकेशची ओळख राहिली. आता त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आले. इनॅट नंबर 3 वरती चांगली बॅटिंग त्यालाही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. या पुढचा बॉल, पहिला बॉल फुलटोस खेळलाय क्षेत्ररक्षक बिटवीन द कॅप. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धाव्यांसाठी जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला ऋषिकेशच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार 4. हा पुढे देण्याचा प्रयत्न केला आणि अक्रॉस द बॅटेडने हा अगदी स्ट्रोक पीक केला आणि त्यापेक्षा अधिक महत्वाचं काय तर इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून गेला आणि बाउन्सने बीट झाले दोन्ही अगदी क्षेत्ररक्षक.
आणि या 4 धावा येतात. थोडीशी रात जरूर मिळेल या चौकाराने. 15 या अंकांवर धावगती जिथून अधोरेखित आहे टीम ताई क्रॅकर्स गोराई या संघ. ऋषिकेशच्या पाठमधनं आल्या हा चौकार कुठेतरी थोडंसं इथून आपण म्हणू शकाल की कॉन्फिडन्स मिळेल ऋषिकेशला देखील आणि इथून ताई पॅकर्स गोराई या संघाला देखील. ओहो, कुठेतरी हा फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. अगोदर थोडीशी खुशी आली होती परंतु ती लवकरात लवकर जी रवाना झाले तंबूच्या दिशेने, कारण की ऋषिकेशच्या बॅटमधनं आलेला चौकार आणि त्यानंतर गोलंदाजाने दिलेलं हे कमबॅक, विकेटचं झालेलं पतन, आणखी एक धक्का टीम ताई पॅकर्स गोराई या संघाला. ऋषिकेशची विकेट लवकर मिळाली, त्याचं प्रत्युत्तर आता किती मोठं असेल पाहणं महत्वाचं राहील, कारण की प्राइसलेस विकेट होती. पॉपस्टिकच्या बाहेरचा बॉल बॅटची टो लागली आणि तिकडे जर पाहिले गेले तर जबरदस्त स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल कम्प्लीट केला आणि गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण की अशा वेळेला आपण नेहमीच पाहत असतो गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु झेल कदापि त्याच्या हातामध्ये नाही मिळत. नेहमीच आपण बघितलं निष्ठच असताना परंतु या मॅच मध्ये जबरदस्त कॅच टिपलाय. प्रकाशचं कौतुक करेन. 1.4 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. हॅलो चेक. हॅलो आणि षटकार. हॅलो चेक. चांगला फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये, मनगटाचा पुरेपूर वापर केले. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती काय फटका खेळला. वा, एक्सलंट टायमिंग. समोर टाकला, समोरच उडवलाय, अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर. 6 धावा. ग्रेट टायमिंग अँड ग्रेट शॉट. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन. राहुल नाम तो सुना होगा आणि तोच मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. चेन्नई सिंगम संघाकडनं देखील इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये खेळला त्याच राहुल सावंतला आपण मैदानाच्या दिशेने थोडासा उशिराने जरूर दाखल झालाय, कारण की स्लॉग ओव्हर करिता तो थांबला होता आतापर्यंत. कुठेतरी रणनीतीमध्ये हा अगदी चेंजअप, कुठेतरी स्लॉट मध्ये पहिला चेंडू दिला आणि सरळ बॅटचा उपयोग केला लॉंग ऑन मध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 21. यावेळेस खोलवर लेन. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. परिपक्वता आहे दोन्ही संघांकडे आणि म्हणूनच ते प्रतिद्वंद अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. ताई पॅकर्स गोराई संघ 21 या अंकांवर धावगती. 3 षटकांचा खेळ जो इथून विशेष करून समाप्त झाला. आता तुषार पहा, इथून उर्वरित 2 षटके आहेत म्हणजे 12 चेंडूंचा खेळ. राहुल आहेत अजूनही मैदानाच्या दिशेने. आल्याला एक षटकार त्याच्या बॅटमधनं, परंतु सोहमचा स्ट्राईक रेट पहा. कुठेतरी जो स्ट्राईक रेट आहे ना, 6 चेंडूगड 6 धावा म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने. या सिच्युएशन मध्ये अगदी सोहमने मागच्या मॅच मधनं काढलं होतं अगदी संघाला. त्याने बनवलेल्या त्या धावा आहेत ना, त्या संघाच्या कामास आल्या होत्या. आता या मॅच मध्ये दोघांचंही चालणं तितकंच महत्वाचं. 21 या अंकांवर धावफलक. पण गेल्या 15 बॉल मध्ये काय झालं मैदानाच्या आतमध्ये, तर अगदी सिंगल डबलच्या साहाय्याने धावा आल्यात. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर गेल्या 15 बॉल मध्ये 4 बॉल डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 2 विकेट आल्यात आणि त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार. कुठेतरी चौकार आणि षटकारांचा आलेख थोडासा कमी प्रमाणात पाहायला मिळतोय. तो आलेख इथे उंचावावा लागेल. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या फटकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आता 4 ला सुरुवात होईल. षटक क्रमांक 4 मध्ये चंदन यादव या गोलंदाजाला आपण बघणार आहोत. सोम आहेत त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर राहुलला आपण बघतायत. जबरदस्त दोन्ही फलंदाज आहेत. सोम आजच्या दिवसात जर पाहिलं तर प्रत्येकाने नाखुश गेले, कारण की याच मैदानावरती डेच्या फॉर्मॅटमध्ये अगदी खूप चांगला खेळ राहिला होता सोमचा, परंतु सोमला विसरून चालणार नाहीये. हा डिटर फलंदाज आहे. मोठमोठे फटके नेहमीच ज्याच्या बॅटमधून आलेत, परंतु चंदनला देखील विसरून चालणार नाहीये. एक विकेट टेकर आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची सातत्यानं वर्णी लागली या संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल समोर टाकलाय, समोरच्याच दिशेने उडवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. आणि कुठेतरी स्लॉट मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहता आणि सरळ बॅटचा वापर केला आणि काय कनेक्शन बनलं. अतिशय सुरेख पद्धतीचं कनेक्शन आणि धावेंचं कलेक्शन हे 6च्या रूपाने. याच फटक्यांची आवश्यकता आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. चेक.
अक्रॉस पाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि जिथून सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस पाहायला मिळते. 27 या अंकांवर धावफलक. एक मोठा प्रहार जरूर आला सोहमच्या बॅटमधनं आणि तदनंतर अक्रॉस बॅटने खेळण्याची मानसिकता. 27 या अंकांवर धावफलक. 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. हे षटक चंदन यावर जरूर जिम्मेदारी दिली गेले. स्ट्राईक एंडला सोहम आहे. कोलवर लेंथ हाताळली बरोबर यष्टांच्या मधोमध सापडले गेले. विकेटचं झालेलं पतन. आणखी एक धक्का बसेल आणि काय गोलंदाजी आहे. अतिशय सुरेख पद्धतीची. सोहमने आपल्या संघाकरिता 12 धावेंचं योगदान दिलं जरूर, परंतु हे योगदान अधिकाधिक हवं होतं. यावेळेस 7 सोडले एकेंडने राहुलचे आणि सोहमला आता परतावं लागेल. काय चेंडू राहिला. आगळी वेगळी एक रिदम आहे गोलंदाजाकडे. चंदन याला आपण पाहत आहे. ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड. आकृतीपेक्षा तुमची कृती फार महत्वाची आणि बरोबर बुंद्यात ऍब्सोल्युटली प्लम लेग बिफोर द विकेट. फलंदाजाला येते पात व्हावं लागतंय. महत्वाचा धक्का लागलाय बॅटिंग करण्या टीमला आणि खरं तर इथे सोहमला मैदानाच्या आतमध्ये उभं राहून खेळणं फार महत्वाची गोष्ट होती, परंतु इथे जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो. अगदी पडल्यानंतर डायरेक्ट पायावरती बॉल आदळलाय आणि परफेक्ट प्लम झालाय. अगदी मिडल स्टिकला आदळणारा बॉल होता आणि पंचांचं कौतुक करावं लागेल. ग्रेट अंपायरिंग. संघाची धावसंख्या फडकावरती स्थिरवली जाईल. धावसंख्या फडकावरती 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टो क्रशर यॉर्कर काय अतिशय चांगल्या पद्धतीने चंदनने हाताळला. आगळा वेगळा स्ट्रोक. थोडासा अगदी आपण पाहता क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि जिथून एक सिंगल धाव घेण्याकरिता पोहोच झालेत. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. चांगलं कंट्रोल आहे. परिपूर्ण कंट्रोलयुक्त गोलंदाजी बंधनयुक्त. मागील काही अगदी षटकाकडे आपण पाहिलं ना, मागच्या मॅच मध्ये देखील कुठेतरी गोलंदाजी हावी झाली होती. या मॅच मध्ये देखील ती गोलंदाजी हावी झाले, परंतु अजून सुद्धा राहुल आहे. राहुल सावंत मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे आणि त्याकडनं अपेक्षा आता थोड्याशा हाय असतील. येणाऱ्या अगदी चेंडूकडे जास्तीत जास्त मोठे प्रहार हे त्याच्या बॅटमधनं येतील की नाही हा एक प्रश्नचिन्ह उभा झालाय. कारण की संघाला खरी गरज आहे ते धावेंची. कारण की मागच्या मॅच मध्ये ताई पॅकर्स गोराई या संघाला सर्वांनी पाहिले या संघाकडे ती गोलंदाजी आहे आणि म्हणूनच इथून 45च्या आसपास किंवा त्यापेक्षाही अधिक जाण्याचा मानस असेल ताई पॅकर्स गोराई या संघाचा. जरा वेळ जास्त घेतला जातोय. प्लीज हरी अप. जास्त वेळ घेऊ नका. 28 या अंकांवर धावगती आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून चंदन. चांगली गोलंदाजी झाले. एक पहिल्या चेंडूवर जो षटकार जोरू आला होता, परंतु तदनंतर ते प्रत्युत्तर दिलं आणि ते प्रत्युत्तर विकेटने देखील दिलं आणि ते तितकंच महत्वाचं आहे. शरापासनं फार अगदी दूर फेकला गेला. कुठेतरी थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांना आपण पाहू शकाल मिस्टेक घटित झाली. स्ट्राईक जी ते राहुलला ठेवायची होती जरूर, परंतु एक एंडने धावत पळत सुटले इथून अवधूत जो नव्याने बॅटर आहेत मैदानाच्या दिशेने. आता पंच काय दर्शवतील त्या दिशेने त्याकडे देखील लक्ष आहे. सर्व काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत. वाईटचा इशारा जरूर आलाय पंचांकडनं, म्हणजेच 1+1 या 2 अतिरिक्त धावाच्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि धावगती जाऊन पोहोचेल 30 अंकांवर. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जात असताना ताई पॅकर्स गोराई या सगळ्याला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 3 गडी बाद 30 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल चंदन तयार. ओह, यावेळेस जर पाहिजे तर आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगल्या त्या ठिकाणी बॉलला गॅदर केले. डॉट बॉल जाईल. या बॉलवरती कुठलीही धाव खर्च होणार नाही आहे. पहा इथून देखील पहिल्या डावातील 7 बॉलचा खेळ शिल्लक असेल तर 7 बॉलमध्ये 20 बनतात. 50 पर्यंत पोहोचतात. 51चं टार्गेट. अगदी टीम ताई पॅकरची अगदी बॉलिंग चांगली आहे. मजा येईल मॅच पाहण्यासाठी, परंतु धावा येणं गरजेची गोष्ट आहे. 30 धावा धावफटकावरती लागल्यात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 14 देईल चंदन यादव. पुन्हा एकदा तयार. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. चंदन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाबेवरच आता समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या साह्याने अवधूतकडे ते आता स्ट्राईक राहील. एक सिंगलच्या मदतीने धावगती 31 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. पाहता इथून शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच 5वं षटक. अगदी या इनिंगचं ते शेवटचं अंतिम षटक असेल आणि कुठेतरी म्हणू शकाल की आता जी माइंडसेट आहे ना, जो कुठेतरी ताई पॅकर्स गोराई या संघाचा जास्तीत जास्त धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे. पहा विचार विनिमय होते दोन्ही फलंदाजांमध्ये.
परंतु हा विचार विनिमय कुठेतरी आता थोडासा वाढवावा लागेल, कारण की या मॅच मध्ये आता 6 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक राहिलाय. 31 या अंकांवर धावगती आहे. 3 धक्के जे आतापर्यंत बसतात आणि काय गोलंदाजी राहिली. प्रत्येक गोलंदाजाने ते चांगली पद्धतीची मॅच्युरिटी दर्शवली. वेळ जो आतापर्यंत घेतला गेलाय या 4 षटकांकरिता 19 मिनिटं घेतल्यात, म्हणजेच बरोबर परफेक्ट वेळेनुसार अगदी इथून गोलंदाजी झाले. आई गावदेवी एकसरी या संघाकडनं. शेवटचं अंतिम षटक आणि जे हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर धनेश या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 5-6 चेंडू आहेत. तुषार इथून जास्तीत जास्त धावा करण्याकरिता आता प्रयत्न हा करायला हवा. हो, निश्चित स्वरूपात धावा आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज धनेशला आपण बघताय. स्ट्राईक एंडवरती बॅटर अवधूत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल याला आपण बघतायत. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. शॉर्ट कव्हरला तिथे जर पाहिले गेले तर चुकी झाले. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच हे परिपूर्ण सूत्र आपण नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे एक धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल निश्चित स्वरूपाने, कारण की इथून आता राहुलला ती स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवावी लागणार आहे, कारण की राहुलकडे तो अनुभव आहे आणि राहुलकडे ती क्षमता आहे की या क्षमतेने तो खेळ करू शकतो. म्हणून जितका खेळ बॅट अँड बॉलने खेळायचा तितकाच हा खेळ दिमाग खाने देखील खेळायचा आहे. आणि इथून राहुल जो विशेष करून आपण पाहताय मैदानावर 32 अंकांवर धावगती, उर्वरित 5 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. उलटा चेंडू जरूर मिळालाय, परंतु अधिकाधिक उंच गेलाय. त्या दिशेने डिस्टन्स गाठेल की नाही क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि बरोबर आपण पाहू शकाल प्रकाश यांच्या हातखंडामध्ये हा सुरेख पद्धतीचा झेल. विकेटचं झालेलं पतन फलंदाजाला बाद व्हावं लागेल. वेस्ट हाईट करिता रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे येतील. चला इथे वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग करण्या टीमच्या माध्यमातून घेण्यात आलाय. ही टीम मीटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. टीम आई गावदेवी एक्सर या संघाच्या माध्यमातून विरलजी नायर सरांना आपण बघतायत. जबरदस्त पंचाची भूमिका त्यांची देखील राहिली. त्यांच्या सहित ललितजी भोईर बंडे सरांना देखील आपण बघतायत. याच गावातील सुपुत्र आहेत. थोड्याच वेळात तिसरे पंच मॉन्टीचे घोडेकर सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. कमरेपेक्षा वर आहे किंवा कमरेपेक्षा खाली यात मात्र त्याची शहाणी केली जाते. हॅलो माईक चेक. 32 धावा फटकावरती लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या पुढचा बॉल अगदी जर पाहिजे तर वेग चांगला होता या बॉलवरती आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. ते म्हणजेच अवधूत या फलंदाजाला परतावं लागेल. डगआउटचे इशारे हताश निराश या ठिकाणी सुरू होत असताना अवधूतला आपण बघतायत, कारण की पहिल्याच बॉल या ठिकाणी नवीन आलेले फलंदाज खेळत होते आणि इथे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला आणि तिकडे अवधूतच्या खेळीला लागल्या पूर्णविराम. काय गोलंदाजी राहिले. आई गावदेवी एक्सर या संघाच्या माध्यमातून जबरदस्त लाईन
आणि जबरदस्त लेन check, आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. 32 वरती 5 झटके आतापर्यंत लागलेत. check. 6 धावा येत आहेत आणि या 6च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 39 या अंकांवर. नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील केला जाईल. रिदित 11 गोरसईब आणि बंदर पाखाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण मार्गसभा प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. एकंदरीत या 6च्या मदतीने थोडासा उशिराने हा फटका जोर आलाय सौरभच्या बॅट मधनं आणि धावगती 39 या अंकांवर हे धावफलकचे पाहायला मिळत आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील जो असेल शिल्लक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, माफ करा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जात आहे का, परंतु पंचांचं सिग्नल अप झालंय. धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागेल. आता इथून सौरभला विकेट मिळत आहे. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. एक धाव निश्चित स्वरूपाने स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 40 या अंकांवर. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील जी धावसंख्या अगदी उभारायची होती. कुठेतरी मागच्या मॅच मध्ये देखील त्या चुक्या घटित झाल्या होत्या. कुठेतरी या रजनीमध्ये जसजशी रजनी पुढे गेले ना धावेंचा वेग देखील थोडासा कमी झालाय आणि गोलंदाज हावी झालेत या मॅच मध्ये देखील. काही धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी तो प्रयत्न फसला आणि बरोबर पंचांनी हेरलं की पोचले नाहीयेत. फिंगर अप झाला. विकेटचं झालेलं बदल धावचीच्या स्वरूपाने आणखी एक धक्का बसलाय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 40 या अंकांवर धावफलक. स्वराज पाटील यानंतर भानुदासजी मात्र यांच्या शुभ हस्ताने टॉसचा कॉल तो केला जाईल. निष्ठावंत शिवसैनिक ज्यांची ओळख जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ताने यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल धनेश गोलंदाजी मार्कवर. सर्वाटचा उपयोग केला जातो. बॅक टू द बॉलर. धाव घेण्याची मानसिकता आहे आणि जिथून ही मानसिकता आता मानसिकताच राहील. विकेटचं झालेलं पतन म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये परिपूर्ण जो खेळ आपण पाहिला ना जो अतिशय चांगल्या पद्धतीने 41 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. आई गावदेवी एकसर या संघाला आणि काय गोलंदाजी राहिली अप्रतिम. निर्णायक क्षणामध्ये अगदी ती सुरुवातीची पॉवरप्लेची दोन्ही षटकं कमीत कमी अगदी हाताळली आणि योग्य त्या पद्धतीने अगदी इथून आपण म्हणू शकाल की कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवलं. 41 धावा. आता 42 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टननी या. एका बाजूला रिदित 11 गोरसई बी आणि दुसरा संघ आपण बघणार आहोत रुंश 11 बंदर पाखाडी. दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय भानुदास म्हात्रे निष्ठावंत शिवसैनिक यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय.
हॅलो चेक, हॅलो चेक, चेक. हॅलो माईक टेस्टिंग, चेक, चेक. या टॉसचा कॉल मी विनंती करतोय बणदोजी मात्रे निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या शुभ हस्ताने केला जाईल. अग्रिसेना आणि द ग्रेट मराठा असा कॉल करायचा आहे. बंदर पाखाडी हा संघ आणि अग्रेसेना असा कॉल आहे आणि द ग्रेट मराठा असा कॉल आलेला आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या आणि आपण स्थानापन्न व्हायचंय पुन्हा एकदा. टॉस जिंकलाय गोरसई ब या संघाने. पहिली मॅच विशेष करून 100 धावा अगदी माइलस्टोन तुम्ही अचीव केला. चांगल्या पद्धतीने सूरजची बॅटिंग राहिली. तुम्ही देखील सहभागी होतात त्या पार्टनरशिपमध्ये. कसं वाटतंय आज एकंदरीत द ग्रेट मराठा चषक जो विशेष करून आपण पाहू शकाल आज, त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? खूपच चांगलं असं आयोजन आहे आणि आपले मोहन दादाने आम्हाला इथं खेळण्याची चान्स दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या परिसरातली सर्वात मोठी आणि जुनी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना खूपच आनंद होतो. आज गोरसई संघ गोरसई राहिला नाहीये. मी तर म्हणेन की महाराष्ट्राचा सर्वात लाडका संघ झालाय. ज्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही अगदी प्रेक्षकांचं देखील कौतुक व्यक्त कराल, जे प्रेम तुम्हाला मिळालंय तुमच्या संघाकरिता, कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली आणि आज मात्र जे आपण पाहत आहे की एक चांगल्या पद्धतीचा संघ तुम्ही उभार केलाय, कोणाला श्रेय दिला? श्रेय पूर्ण आमचा गावकऱ्यांना आहे, कारण की आमच्या गावातला जो प्रसिद्ध आहे आमच्या टीमसाठी आणि जी गावाची मंडळी आमची ती आमच्या टीमच्या पाठीमागे नेहमी उभी असते. आणि आमचे टीमचे भावेश पवार असतील, कपू केने, पवन केने असतील, सूरज, कपिल केने असतील, हे सुद्धा टीमचे म्हणजे चांगले प्लेयर आहेत आणि ते टीमला पूर्ण घेऊन चालतात. त्यामुळे आमची टीमची युनिटी आणि आमची टीम चांगली आहे. एक संघ म्हणून जर तुम्ही पुढे वाटचाल करताय, आज तुमचा संघ चांगली वाटचाल करतोय, अशीच वाटचाल जर बाकीच्या संघांना करायची असेल चांगल्या पद्धतीने, तर कशा पद्धतीची कंटिन्युअसली यायला पाहिजे खेळाच्या माध्यमानं? खेळाच्या माध्यमातून बोलायला गेलं तर टीमची जी बॉन्डिंग आहे ती चांगली पाहिजे आणि टीमचे जे खेळाडू असतील, सिनियर असतील, ज्युनियर प्लेयरांनी जास्त करून सिनियरांची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि त्यांचे बोलणं ऐकलं पाहिजे. कारण की काही ज्युनियर प्लेयरांचं असं असतं कधी या टीममध्ये खेळतात, कधी त्या टीममध्ये खेळतात, असं नाही झालं पाहिजे. जी आपली टीम आहे त्या टीमला धरून चाललं पाहिजे, तर खेळाडू मोठा होतो. निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या प्रतिक्रिया तुमच्या माध्यमानं पोहोचल्यात. वळतोय आपण या ठिकाणी बंदर पाखाडे संघ. तुमचा देखील परफॉर्मन्स चांगला झाला. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता तुम्ही टॉस जिंकलाचा निर्णय घ्या असता. सर आम्ही पण आम्हाला तर बॅटिंगच पाहिजे होती आणि इच्छेप्रमाणे झालं. आणि ज्या पद्धतीने रोहितने पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग केली त्यांच्याविषयी काय म्हणाल? सर रोहितने खूप चांगलीच बॅटिंग केली, कारण का टीममध्ये जास्ती कोणाची बॅटिंग नाही झाली, त्याचीच झाली आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावर आमचे रन झाले आणि आमचे बॉलर पण खूप चांगले आहेत, तर आम्ही चांगला परफॉर्मन्स. आता एक वेगळा थोडासा क्वेश्चन आहे. षटकार आणि चौकार आपण खूप मारलेत, परंतु सिंगल आणि डबलला अगदी महत्त्व देणं हे तितकंच गरजेचं आहे. त्याबद्दल काय म्हणाल? सर सिंगल डबल हे केलेच पाहिजे प्लेअरनी, कारण काय जो एक षटकार मारतात एक रील्स टाकतात, पण 1-2नी जे 10 रन होतात तेच महत्त्वाचे असतात. डेफिनेटली. आणि या दोन्ही संघांना माझ्याकडनं देखील शुभेच्छा, कारण की मॅच सुरू होत आहे. टॉस बॉक्समधनं न्यूज अशी आहे, टीम गोरसई ब संघाने जिंकलाय टॉस आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, जिथून बंदर पाखाडी 2 तगडे संघ आहेत, म्हणून ही मॅच तितकीच महत्त्वाची असेल. म्हणून तुम्ही बनून राहा TCP लाईव्ह नेटवर्कवर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स, जिथे अगदी तुषारजी सोनावणे आणि त्यांच्या समवेत दिग्गज समालोचक भारतजी राऊत सर जॉईन होतील. ओव्हर टू यू. चला, थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला झाली आहे सुरुवात. आता पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर वेगाने धावा बनल्या गेल्यात. 40 बनल्यात. 41चा पाठलाग करायचा आहे. 29 बॉल आणि इथून देखील 40 धावांचं समीकरण राहिले गेले. मजा येईल मॅच पाहण्यासाठी. समर्थ देसाई आणि त्याच्या सोबतीला मयूर पाटील आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये राहुलला आपण पाहत आहेत. समर्थ देसाई उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. एक सिंगल प्राप्त केले. दुसरी धावेचा प्रयत्न, वेगाने दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि इकडे जर पाहिलं गेलं तर 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सहित जाऊन झालेत. भरतजी राऊत सर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू तुषार. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये सरचे स्वागत. या दोन्ही टीमच्या विषयी म्हणायचं गेलं ना तुषार, तर दोन्ही टीमने संघर्ष केलाय. दोन्ही टीम संघर्ष करून आज या ठिकाणी पुढे आलेत. ओ डाऊन द लेग स्लॉक स्लिप खेळायचं होतं,
सिंगल या ठिकाणी काढला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 धावा मिळतील. त्या दोन धाव्याने धावत संख्या झाली ती म्हणजेच 5. बघा एका टीमनं एका बाजूला आपण गावदेवी एक्सर टीमला पाहतोय, ज्या टीमनं जवळपास 63 धावा या बनवल्या होत्या, चेस केल्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूला जो आपण संघ पाहतो ना, गोरेचा संघ, यांनी डिफेन्स केल्या होत्या. 47 डिफेन्स केल्या होत्या. इनफिल्डच्या वरून अप्रतिम स्ट्रोक मयूर पाटीलच्या बॅटमधून. हा येतोय खणखणीत चौकार 4. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. मयूर पाटीलला माहिती आहे P1चं पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि ऍक्शन रिप्ले. इथे खूप चांगला फटका बॅकफुटला गेले आणि त्याचबरोबर चांगली जागा बनवली स्ट्रोक खेळण्यासाठी. मिड ऑफ आतमध्ये होता, लॉंग ऑफला कोणी नव्हतं आणि त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल, मयूर पाटीलला होईल. आणि मयूर पाटीलच्या बॅटमुळे इथे चौकार मिळतोय. चांगली डावाला सुरुवात केली. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. प्रत्युत्तर दाखल 41 धावांचा पाठलाग करत असताना टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे, परंतु विकेट जाणार नाहीये. इथे मैदानाच्या आतमध्ये आला डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 9 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. आहे गावदेवी एक्सर. 41 जरी असले तरी मयूरला पूर्ण कल्पना आहे की 12 चेंडू आमच्या टीमसाठी महत्वाचे आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले हे 12 चेंडू आमच्या टीमसाठी महत्वाचे आहेत. हो, यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचं होतं. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. ही ताकद आहे गोराई टीमची, खऱ्या अर्थाने ही ताकद आहे. आजवर आपण जो पहिला सामना पाहिला याच ताकदीच्या जोरावर पॅट्रिकचे ते षटक, 4 विकेट पॅट्रिकच्या, विसरता कामा नाहीये. या ताकदीच्या जोरावर या टीमनं पहिला विजय संपादन केला होता. भरत राऊत सर ज्याप्रमाणे मॅच सुरू झाली होती, धावा बनत होत्या. मी म्हटलं होतं 40-45 पर्यंत गेला तर बॉलिंग अटॅक जर पाहिला गेला तर ताई पॅकर्स गोराई संघाकडे चांगला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंग अटॅक देखील तेवढाच मजबूत पाहायला मिळतो आहे गावदेवी एक्सर संघाचा. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, सोडून दिला गेला. पंचांकडे आता पाहिलं जाईल. पंचांचा इशारा आला. इथे रिव्ह्यूची मागणी पंचाच्या माध्यमातून करण्यात आले. कदाचित गोलंदाज मधीत आला असावा आणि त्याच कारणास ती लाईन दिसली नाही आणि त्याच कारणास आता TCP लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच या ठिकाणी असतील मॉन्टेजी घोडेकर सरांना आपण बघणार आहोत. मॅच बनणार. बघा, कुठल्याही टीमवर अन्याय होता कामा नाहीये याची पूर्ण दक्षता घेतली विरळ नायर सरांना. चेक केलं जाईल या ठिकाणी हा चेंडू वाईट आहे की नाही. मात्र मॅच अफलातून होईल. म्हणतात ना की छोटा टोटल अच्छा बॅटल. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिले ज्यावेळेस कमी धावसंख्या असते ना त्यावेळेस एक अफलातून मॅच प्रेक्षकांसाठी आले आणि ही देखील मॅच तशीच 101% होईल. आणि एका बाजूला गोराई जो संघ आहे ना तो देखील हार मानणारा संघ नाही आहे, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी एक्सर संघ. या मैदानातून हा संघ देखील रिकामी गेला नाही आहे. आरके ट्रॉफी म्हणा, क्रमांक 3ची ट्रॉफी उचलली होती. येस, इट इज अ वाईट बॉल. त्याच्यामुळे हा संघ देखील संघर्ष करणार यात काही शंकाच नाही. आज मयूर पाटील यांचा वाढदिवस आहे. आजचा दिवस मयूरसाठी खास आहे. त्याच्यामुळे ही मॅच कशा पद्धतीने खेळायचं आहे हे मयूरला नक्कीच ठाऊक आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा या फळकावर लागल्या गेलेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणजे सुरुवात अतिशय सुंदर आहे. नाही, चांगली सुरुवात झाली. खरं तर ज्या सुरुवातीची गरज होती टीम आई गावदेवी एक्सरसाठी ती सुरुवात चांगली करून दिली आहे मयूर पाटील आणि समर्थ देसाई या दोन्ही बॅटरने. शेवटचा अंतिम बॉल फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे जज करतील बॉलला. महत्वाची विकेट, प्राइसलेस विकेट. मयूर पाटील बाहुबली ऑफ एक्सर विकेट डाऊन. फलंदाज बा. अगदी मयूरच्या त्या मी म्हणेल बॅटिंगला फॉलो केलं गेलं. प्रत्येक स्ट्रोक बॅकफुटला जाऊन खेळणं, बॅकफुटला जाऊन खेळणं आणि त्याच लाईन त्यांनी लेंथमध्ये म्हणजे एक प्रकारे म्हणायचं की रायझिंग डेलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. महत्वपूर्ण विकेट, मयूर पाटीलची विकेट. इथे सिलसिला सुरू होता कामा नाही. पहिली विकेट डाऊन झाले. या ठिकाणी पूर्ण कल्पना आहे खास करून गोराई टीमला की इथे विकेट हा एकमेव पर्याय आहे. लागोपाठ जर इथे काही विकेट आल्या, 3 ते 4 विकेट अगदी गुलदस्त्यामध्ये गावदेवी एक्सर टीमच्या जर मिळवले ना तरी हा 41 धावांचा जो पडाव आहे ना तुषार, हा एक लांबचा पडाव एक्सर टीम समोर असेल. नो डाऊट अबाउट इट. जर तुमच्या गोलंदाजीचा दर्जा जर उत्तम दर्जाचा राहिला टीम ताई पॅकर्स गोराई तर प्रतिस्पर्धी संघाला अगदी जर पाहिले गेले तर या धावा करण्यामध्ये नाकी न येतील
यात मात्र तीळ मात्र शंका राहिलेली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ नुकताच कंप्लीट झालाय. 10 धावा फटकावरती लागलेल्या आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करतात 41चा समर्थ देसाई आणि दुसरा बाजूला परेशला आपण बघतायत विचार विनिमय करतायत. अगदी जर पाहिलं गेलं तर चर्चा करतायत धावा कशा बनवायच्यात. मयूरची विकेट गेले. अगदी जर पाहिलं तर विकेट ठेवून धावा कशा बनवायच्या आहेत आता पाहणं महत्त्वाचं राहील. 24 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 24 बॉलमध्ये आता येणाऱ्या इथे 31 धावा या पुरेपूर कंप्लीट कराव्या लागतील. हा पहिल्या षटक कंप्लीट झालं राहुलचं. आता षटक क्रमांक 2 मध्ये आपण बघतायत आणखीन एक अनुभवी गोलंदाज अर्थातच जर पाहिलं तर पॅट्रिक या गोलंदाजाला आपण पाहत आहोत. गेल्या मॅच मध्ये बरंजी राहुल सर जो आपण उल्लेख केलात 4 विकेट पॅट्रिकच्या नावावरती आहेत. आता या मॅच मध्ये पाहूयात कशा प्रकारची गोलंदाज राहील पॅट्रिक या गोलंदाजाच्या माध्यमातून. समर्थ देसाई ऑन स्ट्राईक. पॅट्रिकला पुढे आणण्याचं काम हेच आहे की विकेट हवे आहेत. कारण पॅट्रिकचा आपण षटक पहिला तिसरा स्पेल पाहिला होता. तिसरा किंवा चौथा स्पेल पॅट्रिकनं हाताळला होता. शॉर्ट बॉल आहे. इथून मात्र चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता समर्थ देसाई. आणि समर्थ देसाई विषयी मी पूर्ण माहिती दिली होती की सगळ्या फॉर्मॅटमध्ये नंबर 1 चा खेळाडू आहे समर्थ देसाई. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून समर्थ देसाईकडे पाहिलं जातं. मात्र दुसऱ्या साईडला आपण पॅट्रिकला पाहतोय विकेट टेकर. विकेट साठी आणलं या पॅट्रिकला. ती विकेट पॅट्रिक मिळवून देणार का? पॅट्रिक तयार. स्ट्राईक गेट वरती समर्थ देसाई. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झालंय. ऑन साइडला बॉलला उडवले गेले. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामधून बॉल फरार. ज्या फलंदाजीसाठी ओळख मिळाले समर्थ देसाईच्या बॅटमधून आणखीन एक धुवाधार फटका चौकार. काय फटका खेळलाय. नाव आहे समर्थ आणि काय तो स्ट्रोक खेळाय. अगदी साजेसा म्हटलं ना छोटा पॅकेज बडा धमाका का म्हटलं जातं समर्थ देसाई यांना. धावा संख्या 14. 41 धावांचा पाठलाग करतोय आई गावदेवी एकसरचा संघ. उद्या त्याच एकसरच्या नगरीमध्ये दाखल व्हायचं आहे. उद्या 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा एकसरच्या त्याच खुटारपाड्याच्या मैदानावर पाटील परिवार स्टेडियमवर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. 2 दिवस त्या ठिकाणी असणार आहे. 14 फलकावर समर्थचा फटका नक्कीच 440 वोल्टचा झटका असं निश्चितपणे म्हणू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धाव संख्या आहे ती 14. मिस्टर पॅट्रिक खास करून या गोलंदाजाला पुढे आणलंय. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचं आहे. सक्सेसफुल फटका आहे. इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रयत्न चांगला केला होता चेंडूला अडवण्यासाठी. मात्र चेंडू अडत नाहीये. निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका होता. अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पॅट्रिकचा चेंडू पाहू शकतात. अगदी समोरच्या दिशेने खेळलेला फटका अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड झाला. अगदी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त स्ट्रोक होता आणि बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाने अडवला होता परंतु त्या ठिकाणी अडवून तो पुन्हा एकदा बाहेर चेंडूला फेकले आणि त्याच करण्याचं मैदानाच्या आतमध्ये 4 धावा पुढे एकदा पाहायला मिळतील फलंदाज समर्थ देसाईच्या बॅटमधून. आता या चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटक्यावर जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला बॉल डॉट चौकार चौकार. आता षटक क्रमांक 2 हा 4था बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पॅट्रिक आणि स्ट्राईक एंड वरती एक मोठं बॅटल अर्थातच समर्थ देसाई. गोलंदाज तयार. या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न काहीतरी इम्प्रोव्हायझिंग करण्याचा प्रयत्न होता. भरतजी खरं तर आताचं आधुनिक क्रिकेट पुढे चाललंय आणि खरं तर प्रत्येक फलंदाजाला वाटते एखाद्या स्पर्धेमध्ये जाऊन आपण इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळावेत आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न समर्थ देसाईच्या माध्यमात राहिलाय. आलाय डॉट बॉल. कमबॅक केले पॅट्रिकने. कमबॅक झालं टीम ताई पॅकर्स घोराई. काळाची गरज आहे. प्रत्येक खेळाडू नक्कीच इम्प्रोव्हाइज खेळ का करतोय फटके खेळण्याचा प्रयत्न का करतोय कारण काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे गोलंदाज आपल्या शैलीमध्ये बदल करतोय त्याप्रमाणेच आपण अनेक फटके आताच्या घडीला पाहिलेत. बॅटमॅननं स्ट्रोक पाहिलाय. फॉलिंग स्वीपचा फटका आणलाय. यावेळेस देखील शपलून खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. संधी होती त्या ठिकाणी बॅकअप देखील होतं. काय या ठिकाणी हिट केला नाहीये. प्रयत्न करायला हवे होते कारण या ठिकाणी फक्त विकेट हा पर्याय समोरच्या टीम जवळ आहे. गुराई टीम जवळ आहे जो पर्याय तुम्हाला या मॅच मधून जिंकू देऊ शकतोय आणि या ठिकाणी बॅकअप असताना तो डायरेक्ट हिट का नाही केला. हाफ चान्सेसला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागेल. 18 धावा फटकावरती लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता येणारे बॉल 19 आणि करायचे 23 धावा.
मॅचचं समीकरण थोडं सोपं झालं, परंतु सोपं म्हणून चालणार नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलंय अशा देखील धावा चेस झालेल्या नाहीये. समर्थ देसाई स्ट्राईक रेटवरती आहे, चर्चेत राहिला हा खेळाडू. ऑन साईडला अगदी बॉटम हँडचा बरोबर वापर केलाय. क्षेत्ररक्षक आता वेगाने येतील, बॉलपर्यंत सिंगल प्राप्त केले गेले. काउक कॉर्नरला आता फील्ड करते, तत्पूर्वी समर्थच्या बॅटमधून 2 धावा तर जरूर प्राप्त केल्या जातील. टाळ्यांचा कडकडाट हा मैदानाच्या अगदी चहू बाजूने येत असताना दिसतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. सरासरी जी मेंटेन केली होती ती सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. 10ची सरासरी आता 20 धावा फटकावरती लागल्यात. येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये करायचे आहेत 21 धावा. समर्थीने केलेले फटकेबाजी आतापर्यंत त्याच्या संघासाठी भरपूर निर्णायक राहिले. कंपॅरिझन पाहू शकाल आपण. आफ्टर 2 overs आई गावदेवी वेक्सर 20 लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टर 2 over त्या ठिकाणी आपण पाहू शकाल यस ताई पॅकर्स गोराई 11 विदाउट लॉस. फरक आहे दोन्ही संघांमध्ये. आपण जर कंपॅरिझन पाहिलं तर फरक आहे. ते 18 मध्ये 21 बनवायचे आहेत. या ठिकाणी काय करायचं आहे, जी गाडी रंपंपम सुरू आहे ना गावदेवी एक्सर टीमची, ती गाडी तशीच सुरू ठेवायची आहे. आणि या ठिकाणी ताई पॅकेट गोराई टीमला काय करायचं, एक चांगलं षटक हाताळायचं आहे. एक चांगलं षटक जेणेकरून चेंडू आणि धावा याच्यामध्ये मोठा फरक 4 ते 5 धावांचा, 5 ते 6 धावांचा फरक हा दर्शवणं गरजेचं आहे. जेणेकरून एक मोठा फटका कंपल्सरी खेळावा लागेल. अशा प्रकारे ते डिफरन्स त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे, तरी मॅच टर्न होऊ शकेल. नो डाऊट अबाउट इट. आणि त्याच कारणास्तव गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये दाखल होत असताना आपला पाहायला मिळतं. अर्थातच राहुल यांना आपण पाहत आहोत. 18 बॉलमध्ये 21 रोखायचे आहेत. एक्सर टीमला धावा ठोकायच्या आहेत. ऑन साईडला शॉर्ट बॉलचा वापर केला, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये नाही येऊ शकला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत येतील. फिल्डिंगचा दर्जा थोडासा खालच्या लेवलचा पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये या ठिकाणी परावर्तित केलंय आणि परेच्या बॅटमधून या बॉलवरती 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. भरत सर, या ठिकाणी माहिती आहे सिंगल डबल देखील धावा येतात तरी मॅचला अगदी अलगदपणे टीम एक्सर संघ जिंकू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला विकेट आणि डॉट बॉल सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये टीम ताई पॅकर्स गोराई संघाला घ्यायचे आहेत. येणारे बॉल 17 करायचे आहेत. 19 धावा. डॉट बॉलची प्रतीक्षा सुरू आहे, मात्र डॉट बॉल येत नाहीयेत. हो, यावेळेस समोरच्या दिशेनं समर्थ देसाई. ओ, प्रयत्न चांगला होता अगदी त्या ठिकाणी. सोहमना नक्कीच कॅच देखील कॅरी केला होता, मात्र बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी त्याला सांभाळता आला नाहीये. या कारणास्तव मात्र चेंडूला आतमध्ये फेकावं लागलंय. मात्र खूप चांगला एफर्ट केला गेला समर्थ देसाई यांचा तो फटका. आणि जवळजवळ आपल्या टीम साठी मी तर म्हणेल या 4 धावा वाचवल्यात. काही इंचांचा फरक होता. कौतुक करेन मी सोहम राणेचं, ज्याने ते प्रयत्न केलेत. आता 16 बॉल आणि करायचे 18 धावा हे मॅचचं समीकरण राहिले. एखादा मोठा फटका टीम गावदेवी एक्सर कमबॅक, एखादी विकेट, इथून 1-2 बॉल डॉट येतील. ताई पॅकर्स गोराईचं कमबॅक. मॅचला आता मजा येईल. या पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल तयार. स्विच इट खेळलाय, फटका इथे चांगला इन टू द गॅप मधून. नो चान्स फॉर दी फिल्डर. बॉल सरळ निघून जाईल. विरल जिनाळे सरांचा इशारा येतोय. 4 धाव्यांसाठी श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक. खणखणीत चौकार समर्थ देसाईच्या बॅटमधून. क्या बात आहे समर्थ, जबरदस्त बॅटिंग. अशक्यला शक्य करतील स्वामी. काय बॅटिंग सुरू आहे, अफलातून बॅटिंग. समर्थ देसाई धावसंख्या 27, 27 झाले आहेत. 41 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. आणि आनंदाचं वातावरण, एक तर डगआउट आनंदी आहे, त्यानंतर आमचा VIP जो बॉक्स आहे तो देखील आनंदित आहे. स्लॉक स्लिप खेळायचं होतं आणि काय घडले या ठिकाणी. येस, इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक धाव एक्स्ट्रा म्हणायचं गेलं तर हा आहे दुष्काळात 13वा महिना. एकतर आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि हा वायफळ खर्च, म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक लाईन आणि लेंथ योग्य हाताळणं गरजेचं आहे. बघा, डाऊन द लेग आणि खूप चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं होतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 28. अपील केली गेली आहे. यावेळेस पिचिंग जर पाहिले तर आउटसाइड लेग स्टंप पर्यंत दर्शवतात. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. काय घडतं या ठिकाणी. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. एकदा केली ती चूक, अनेकदा केल्या जाते त्या चुका, आणि चुका वारंवार होत आहेत गोराई टीम कडून. आणि या चुका तुम्हाला बॅकफुटला नेऊन शकतील, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मॅच अजूनही संपली नाहीये. बघा, मॅच इथून देखील टर्न होऊ शकते. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायचं आहे. कॉन्फिडन्स लेवल जो तुमचा आहे ना, तो इथे मात्र तुम्हाला कमी आणून द्यायचा नाहीये.
धावा झाल्यात त्या तब्बल 30 धावा झाल्यात. 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 14. यस, नो डाऊट अबाउट इट. आपण चांगला उल्लेख केला. मॅच अजून देखील संपले नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने असे चढ उतार पाहत असो. येणारे बॉल असेल 14 आणि करायचे 11 धावा. TCP लाईव्ह द सिनेमॅटिक पिक्चरच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आलेल्या सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्वच प्रेक्षक राजे या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत, ऐकत आहोत एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा. अर्थातच पाहिलं तर तिसरी रात्र या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. 14 बॉलमध्ये करायचे आहेत 11 धावा. या पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट, हे सातत्याने आपण उल्लेख करत असतो आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटने बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही झाला. बॉल खेळपट्टीवरती थांबलाय. मॅच अजून देखील संपला नाहीये. हा बॉल फार निर्णायक आहे. मॅच अजूनही संपला नाहीये याचं कारण मी अजूनही जिंकलो नाहीये. ते प्रयत्न सुरू आहेत. जिंकायचंय. गोराई संघ म्हणतोय मला जिंकायचंय. एकसर संघ म्हणतोय आम्हाला जिंकायचंय आणि त्याच्यामध्ये ही लढत सुरू आहे. बघा प्रयत्न सुरू आहे. 2 चेंडू आता पण डॉट आलेत. मी म्हटलंय ना मॅच कुठल्याही क्षणी टर्न होऊ शकते. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत त्या 11 धावा. थँक्यू आदेश पाटील. आज तुमचा आवाज श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकाला दिला त्याबद्दल द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं आदेश तुझं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. मजा येईल. 12 मध्ये 11 बनवायचे आहेत. मॅच सोपी नाही. हे षटक मी म्हणेल या मॅचची दशा आणि दिशा दर्शवणार. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा आल्या थोडंसं प्रेशर वाढेल. एकसर गावदेवी एकसर टीमवर थोडासा प्रेशर वाढेल आणि या ठिकाणी जर अधिकाधिक धावा आल्या तर थोडंसं रिलॅक्स फील करणार गावदेवी संघ. त्याच्यामुळे हे जे षटक आहे ना, हे षटक या मॅचची दशा आणि दिशा दर्शवणार. या मॅचचा पहिल्या डावाचा उल्लेख जर केला ना तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 धावा होत्या टीम ताई पॅकर्स गोराईच्या. आता त्यांना तेच डोळ्यासमोर आणावं लागेल आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आता प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षामध्ये करावं लागेल. लास्टच्या 15 बॉलमध्ये जर पाहिले गेले तर 1 विकेट आले, त्यामध्ये 2 बॉल वाईटच्या स्वरूपात आलेत, 4 बॉल डॉट आलेत, सिंगल डबल आलेत आणि 3 चौकार आलेले आहेत. समर्थच्या बॅटमधून स्ट्रगल करतोय. अगदी जर पाहिले गेले तर 11 बॉलमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 30 धावा फटकावरती लागल्यात. 41चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि गावदेवी एकसर या संघाच्या माध्यमातून मोहनदादा पाटील यांना आपण बघता त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाबाजी पुणेकर असतील, उद्योजक चंद्रपाडा आणि जबरदस्त मेहनत प्रत्येकाने घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणून नेहमीच ओळख राहिले पालघर जिल्ह्यातील नामवंत समाजसेवक आणि त्यांचीच ही बहुचर्चित असलेली संपूर्ण महाराष्ट्रातील एक नंबर 1 ची स्पर्धा. इथे फटका चांगला आहे. खोला टाकलेला बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव बॉलवरती प्राप्त केली जाईल. सिंगल डबलला फोकस डायरेक्ट हिट केलाय. चुकीचा कॉल होता. अगदी गोलंदाजाने अडवलं असतं तर मॅच मध्ये मजा आली असती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. डबलला ट्रिपल मध्ये देखील इकडे जर पाहिलं गेलं तर परावर्तित करण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धाव मिळतील. खरं तर चुका फार झाल्यात. अगदी जर पाहिलं गेलं तर टीम गोराई संघाच्या माध्यमातून काय झालंय तर बॅटिंग नाही झाली चांगली, गोलंदाजी चांगली झाली, परंतु पुन्हा एकदा फिल्डिंगचा दर्जा थोडासा खराब लेवलचा पाहायला मिळाला. या 2 धावेच्या माध्यमात धावसंख्या 32. 11 बॉल करायचे आहेत 9 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी आई गावदेवी एकसर या संघाला. फिल्डिंग, क्षेत्ररक्षण, कळीचा मुद्दा तुमच्या टीमसाठी ठरता कामा नाहीये. एका साईडला आपण लक्षला पाहतोय. 4 विकेट लक्षनं देखील घेतल्या होत्या. एक स्पेल आपण लक्ष पाहिला होता. 4 विकेट लक्षनं देखील घेतले आहेत. तोच लक्ष गोलंदाजी ट्रॅकवर. हो यावेळेस शॉर्ट बॉल, पुलचा फटका, पॉवरफुल फटका. हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या मॅचची हवा काढले या षटकाराने. काय फटका एक्झिक्यूट केलाय. ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये परेशला पाठवले ना आणि तो नेत्रदीपक फटका ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले. इथे लाईन थोडीशी खराब होती. पिक केलं बॉलला आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमचे VIP बॉक्स मध्ये जे VIP मान्यवर बसलेत त्यांच्या स्वागतासाठी हा षटकार जणू काय होता. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. धावा फटकावरती 38 लागल्या. आता 10 बॉलच्या खेळ शिल्लक राहिल्या. 3 धावा करायच्यात. 10 चेंडू आणि 3 धावेंचं समीकरण. परेश आक्रमक झालेत. मॅचचं समीकरण इथे 10 चेंडू आणि 3 धावेंचं राहिले. या पुढचा बॉल खोलवटप्याचा बॉल होता. चांगला बॉल होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून झाला, परंतु इथे जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
खऱ्या अर्थानं परेशनं परेशान केलंय असंच म्हणू शकतो मी. एक षटकार, दुहेरी धावा, सिंगल समर्थ देसाईला. मयूर पाटीलची विकेट गेल्यानंतर समर्थ देसाईला खूप चांगली साथ परेशनं दिली. त्याच्यामुळेच म्हटलं की परेशनं परेशान केलंय. हो, आणखीन एक चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे, फक्त सिंगल या ठिकाणी काढला जाईल आणि आरामात. आता घाई नाहीये, अगदी आरामात क्रिकेट खेळलं गेलंय. फक्त 2 धावांची गरज आहे विजयासाठी गावदेवी एक्सर या टीमला आणि चेंडू शिल्लक आहे ते 8. बरं सर, आपण नेहमीच या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मराठवाडा सिरीजसाठी बाईक पाहत असतो, परंतु यंदा काय वेगळं करायचं, नाईटचा फॉर्मॅट आला आणि जर पाहिलं गेलं तर मराठवाडा सिरीजसाठी आपण एक स्कूटी देखील पाहतो. यामा कंपनीची एक ब्रँडेड स्पोर्ट स्कूटी आहे आणि त्याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. नक्कीच बाईंचा आपण उल्लेख केला. खरोखर शून्यातून विश्व निर्माण करणारा हा अवलिया आहे, लक्षात ठेवा. मोहनदादा पाटील हे नाव असंच घडलं नाहीये. त्याच्या मागचा संघर्ष, त्याच्या मागची कष्ट, त्याच्या मागची मेहनत आणि आज आपण मोहनदादांना पाहतो. यावेळेस क्लिअर फिनिश. गावदेवी एक्सर संघ या ठिकाणी नक्कीच क्वालिफाय होतोय पुढील वाटचालीसाठी. गावदेवी एक्सर या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर नक्कीच गोराई टीमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला, त्याबद्दल द ग्रेट मराठा परिवार यांच्या वतीनं मनापासून आभार. चला लगेच थेट वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. पहा, लक्षात ठेवा, टीम आई गावदेवी एक्सर ज्या वेळेला अगदी जर पाहिलं तर फायनल खेळण्यासाठी इथे आपण पोचाल फायनल डे मध्ये आणि त्याच वेळेला तुम्हाला 2 आयकॉन आणायचे आहेत. या स्पर्धेमध्ये ते खेळाडू खेळलेले नसावेत, फ्रेश आयकॉन तुम्हाला आणायचे आहेत. टॉप 8 मध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर त्या संघाला आपण बघणार आहोत आणि